बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। पहिली एक धक्कादायक बातमी समोर येते आहे। अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारे हिच्या गाडीच्या धडकेमध्ये एकाचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी झालाय। शूटिंगहून घरी जाताना ड्रायव्हरचं कारवरचं नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे हा अपघात झालाय। वेळीच एअरबॅग उघडल्यामुळे उर्मिला कानेटकर मात्र या अपघातातून बचावल्या। मुंबईच्या कांदिवलीमध्ये पोईसर भागामध्ये रात्री 2:30 वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली आहे। गाडीची धडक बसलेले दोन्ही मजूर मेट्रोच्या कामामध्ये व्यस्त होते। उर्मिला आणि तिचा ड्रायव्हर या दुर्घटनेमध्ये जखमी झालेले आहेत। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग सध्या आपल्या सोबत आहेत। सत्यम, या अपघातानंतर आता काय अपडेट्स याबाबतचे समोर येत आहेत? नक्कीच अमोल, आपण पाहिलं तर काल रात्री 12:30च्या सुमारास पश्चिम द्रुतगती महामार्गावर पोईसर मेट्रो स्टेशन खाली कांदिवली या ठिकाणी कामगार आहेत। या ठिकाणी काम करत असताना मराठी अभिनेत्री उर्मिला माटेकर याची कार जी आहे भरधाव वेगाने चालवत असताना कारवरून नियंत्रण सुटलं आणि चक्क कामगारांना चिरडल्याचं धक्कादायक घटना घडली आहे। यामध्ये मेट्रोचं काम करणाऱ्या एका कामगाराचा जागेवरच मृत्यू झाला तर दुसरा कामगार गंभीर जखमी झाला आहे। सुदैवाने या अपघातात आपण पाहिलं तर कारचं मोठं नुकसान झालेलं आहे, मात्र मराठी अभिनेत्री जी आहे ती आणि त्याचे चालक जे आहेत कारचे एअरबॅग उघडल्यामुळे दोघं सुदैवाने वाचले आहेत आणि किरकोळ जखमी आहेत। त्यांच्यावर देखील कांदिवलीच्या रुग्णालयामध्ये, खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मात्र या घटनेनंतर आपण पाहिलं तर समतानगर पोलिसांनी आहे ते कार जे आहे ते साधत आपलं घेतलं आहे आणि त्यानंतर जो कार चालक आहे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न। सध्या कार चालक देखील किरकोळ जखमी, त्याच्यावर देखील कांदिवलीच्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। यानंतर उपचार घेतल्यानंतर त्याला समतानगर पोलिसांकडून अटक केली जाणार। अमोल, निश्चित धन्यवाद सत्यम सिंग या सविस्तर माहितीबद्दल। पुढची बातमी